यानंतर बातमी नांदेडमधली आहे। एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं मनोमिलन झालेलं आहे। चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये रंगत वाढली होती। मात्र या दोन्ही विरोधकांची दिलजमाई करण्यात वरिष्ठांना यश आलंय। अशोक चव्हाण प्रतापराव चिखलीकरांमध्ये दिलजमाई। निवडणुकीच्या निमित्तानं कट्टर वैरी एकत्र। मित्रासाठी चव्हाणांकडून शत्रुत्वाला तिलांजली। नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण विरुद्ध प्रतापराव पाटील चिखलीकर हा संघर्ष सर्वश्रुत आहे। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून दोघांमध्ये कट्टर वैर पाहायला मिळालं, पण आता परिस्थितीनं दोघांनाही एकत्र आणलंय। विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं अशोक चव्हाण यांनी वैर विसरून प्रतापरावांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। अशोक चव्हाण समर्थक अमर राजूरकर यांच्या विरोधात प्रतापरावांचे चिरंजीव प्रवीण हे निवडणूक रिंगणात होते। राष्ट्रवादी आणि भाजप मित्रपक्ष असताना दोस्तीत कुस्ती नको म्हणून अशोक चव्हाणांनी चिखलीकरांची भेट घेऊन त्यांना माघारीची विनंती केली। शिवाय जुन्या वैराला तिलांजली देत असल्याची एक प्रकारे घोषणाच केली आहे। राजकारणामध्ये रोज परिस्थिती कधी बदलत असते सारखी, आणि त्यातून आमची भूमिका तर ही आहे। आणि मी त्यांना प्रतापरावांना याच्या अगोदरी बोललो, यांची माझी एक वेळा चर्चाही झाली होती, भेटही झाली होती। मी त्यांना सांगितलं, म्हटलं आपले जे काही जिल्ह्यातले विषय असतील, तुमचा जो पक्ष आहे, आमचा भाजप आहे आणि शिवसेना, आपला डायलॉग राहायला पाहिजे आणि डायलॉगच्या माध्यमातून प्रश्न सुटू शकतात। एखादा प्रश्न सुटतोय, कधी कधी अडचणी असतील तर बसून सोडवता येतील आपल्याला, पण शेवटी युती म्हणून राज्यामध्ये जी आहे ती युती आमची अधिक मजबूत झाली पाहिजे, हीच आमची भावना आणि भूमिका। बऱ्याच ठिकाणी थोडे क्लॅशेस असतात, मागण्या असतात, अपेक्षा असतात, कधी होऊ शकतात, कधी होत नाहीत, हा भाग गौण आहे। अशोक चव्हाणांच्या विनंतीचा मान ठेवून प्रतापराव चिखलीकरांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलंय, पण माघार घेतानाही ती जागा राष्ट्रवादीचीच होती असं सांगण्यास चिखलीकर विसरले नाही। तिचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य केलेला आहे। नांदेडची जागा राष्ट्रवादीला सुटली पाहिजे ही विनंती मी पक्षश्रेष्ठीकडे केली, परंतु महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतला की भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित लढेल। त्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होईल। पक्षाला तिकीट मागणं याच्यामध्ये गैर नाही, परंतु पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणं हे कर्तव्य समजून आम्ही केले। चिखलीकर चव्हाण दिलजमाईकडे फक्त एका निवडणुकीपुरतं पाहून चालणार नाही। अशोक चव्हाणांमुळे चिखलीकरांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती। दोघेही एकमेकांचे कट्टर वैरी, पण गेल्या काही वर्षात नांदेडचं राजकारण बदललंय। काँग्रेसनं नांदेडमध्ये भक्कम आव्हान निर्माण केलंय। या आव्हानाचा सामना करण्यासाठी चव्हाण चिखलीकरांची दिलजमाई झाल्याचं सांगण्यात येत आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।